अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. शरीरातील प्रथिनाची पातळी सुधारते. दररोज फोडणीमध्ये मेथीची पूड टाकावी, त्यामुळे पोटाचा वात होत नाही. क्रमांक 2. बदामाची साले सहज निघावी यासाठी 15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावी. क्रमांक 3. हाडाची ताकद वाढवण्यासाठी अधूनमधून तिळाचे तेल आहारामध्ये घेतल्याने ताकद वाढते. क्रमांक 4. अल्सरचा त्रास असल्यास केळीचे सेवन अवश्य करा. क्रमांक 5. घशातील खवखव कमी करण्यासाठी आल्याच्या रसामध्ये मध टाकून घ्यावे, यामुळे खोकला येणे बंद होते. क्रमांक 6. रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, हाडे मजबूत होतात, त्वचेला चमक येते, खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, तसेच केस मजबूत होतात आणि डोळे निरोगी राहतात. क्रमांक 7. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ले तर तुम्हाला सर्दी आणि अस्थमा यासारख्या आजाराने कधीही त्रास होणार नाही. क्रमांक 8. कोथिंबिरीच्या सेवनाने रक्तविकार म्हणजेच रक्त शुद्ध होते आणि पित्तशामक गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. कोथिंबिरीचा आहारात नियमित समावेश करावा. क्रमांक 9. उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे. उसाच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. क्रमांक 10. शेवग्याच्या पानामुळे रक्तातील साखर पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ही पाने सुकून त्याची पावडर करावी आणि ही पावडर एका डब्यात साठवून ठेवावी आणि रोज कोमट पाण्यात मिसळून घ्यावी. याने नक्कीच फायदा होईल. क्रमांक 11. ग्रीन टी चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, तसेच चेहऱ्यावर चमक येते. क्रमांक 12. शेवग्याची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. क्रमांक 13. तुपात मखाणे भाजून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रित राहते. क्रमांक 14. हाडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मखाना भाजून खावेत. क्रमांक 15. पिकलेली केळी मधात मिसळून खाल्ल्यास तोंडाच्या फोडांपासून त्वरित आराम मिळतो किंवा त्याची पेस्ट बनवून तोंडाला लावता येते. क्रमांक 16. मेथीदाण्याची पावडर सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्यास उच्च रक्तदाब असेल तर आराम मिळतो, तसेच मधुमेहावरही हे फायदेशीर आहे. क्रमांक 17. जर प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर हळदीचे सेवन करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. हळदीच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते, डोळ्याचे विकार कमी होतात, त्वचा निरोगी ठेवते. क्रमांक 18. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, भरपूर सॉस, फास्ट फूड, सी फूड, अंडी हे पदार्थ टाळावेत, कारण यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होऊ शकतो.
क्रमांक 19. उन्हाळ्यात आपल्या शरीराला आहारासोबत थंडाव्याचीही गरज असते. यासाठी आपण बऱ्याचदा कोल्ड्रिंकचा आधार घेतो. मात्र हे चुकीचे आहे. कोल्ड्रिंक्स पाण्याऐवजी तुम्ही फळांचे सरबत प्यायलात तर तुमच्या शरीराला थंडावा मिळेल आणि ही तुमच्या शरीरासाठी फायद्याचे ठरेल. क्रमांक 20. दररोज एकाच वेळेस संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. अन्नाचा वेळ, प्रमाण आणि प्रकार आयुर्वेदानुसार महत्त्वाचा आहे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.